बानू, मी 1 मास तुला भेटलो नाही तेव्हा तू काय केलंस? काय करणार? मी तुमची वाट बघितली देवा, तुमचाच विचार केला. तुम्हासनी बघावं असं लय वाटलं मला, पण मला कळत होत का काय बी केलं तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. बानू, मला देखील तुला भेटायची इच्छा होती. मला ठाऊक होतं की हेही दिवस जातील आणि तुझी आणि माझी भेट होईल. देवा, आजच्याला आपली भेट झाली आहे तेव्हा मी एक विचारू का जी? निसंकोचपणे विचार. म्हाळसातही एका मासात सांगणार होत्या, त्यासनी काय समजलं आहे ते. तेव्हा त्याचं नक्की काय घडलं देवा? बानू, तिला जी अनुभूती झाली असेल त्याबद्दल घोषणा करायची की नाही हा सर्वस्वी तिचा निर्णय आहे. मी नाही तिला आग्रह करू शकत. ते स्वातंत्र्य तिलाही आहे आणि तुलाही. होय, पर ते कुणासनी बी कळलं नसलं तरी तुम्हासनी समजल्याशिवाय राहणार आहे का? बानू, आता मनात कोणतीही शंका नको ठेवूस. तू तुझ्या मार्गावर चालत राहा. आत्मज्ञान प्राप्त कर. मनुष्याचे अंतिम ध्येय हे तेच असायला हवं. त्याची आकांक्षा जागृत राहायला हवी. बानू, तू का थांबली आहेस? पुढे जा. कोण काय करत आहे ह्याकडे लक्ष नको देऊस. पर तुम्ही स्वतः म्हाळसातही शिकवाया गेला होता. मला त्यावेळी ते आवश्यक वाटलं. तिला सहाय्य व्हावं हाच हेतू. पर मग आता देवा, तुम्ही मला सहाय्य करावं जी. आजवर गुरु म्हणून महाराजांनी मला शिकवलं आहे, पर आता तुम्ही मला शिकवावं जी. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय? तिची पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई, मी येते. होय काकू, येते.
सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.